तर हे चोळप्पा महाराजांचं घर किती छान आहे बघा, एंट्रन्स वगैरे किती छान आहे. म्हणजे आपल्या स्वामी महाराजांची मूळ समाधी जी आहे ती आहे इथे. तर इथं बघा व्हिडिओ काढायला अलाउड नव्हतं, त्यामुळे मी इथं झूम करून व्हिडिओ काढलेला आहे. तर दर्शन करून घ्या आपल्या महाराजांचं, लांबून का होईना पण दर्शन तर घडणारच आहे तुम्हाला. आणि स्वामी आपल्यासोबतच आहेत, स्वामींचा आशीर्वाद आपल्या बरोबरच आहेत. तर पूर्ण वाडा दाखवते मी एकदा तुम्हाला. तर हळूच हा व्हिडिओ मी काढलेला आहे, त्यामुळे असं झूम करून काढावा लागला होता मला. थोडाच व्हिडिओ काढलेला आहे कारण व्हिडिओ काढण्यास अलाउड नव्हतं. तर आता बघा इथे नेक्स्ट आम्ही चोळप्पा महाराजांचा जो वाडा आहे, घर आहे चोळप्पा महाराजांचं. तर 7 स्वामींनी चोळप्पा महाराजांना असं वर दिलं होतं की 7 पिढ्या त्यांची महाराजांची सेवा करतील. तर ही 5वी पिढी आहे महाराजांची सेवा करते आहे ती. तर इथं पण व्हिडिओ काढायला अलाउड नव्हतं. मग नंतर फ्रेंड बघा इथं बंद करायला लावला मला व्हिडिओ. तर ह्या वाड्यामध्ये आपले गणपती बाप्पा जे आहेत ते प्रकट झाले होते. स्वयंभू गणपती आहे झाडामध्ये, तर तो पण फोटो दाखवते. तर ही आहे आपल्या गणपती बाप्पांची मूर्ती जी झाडामधून स्वयं प्रकट झाली होती. तर इथे दिसत असेल फोटोमध्ये तुम्हाला बघा, सोंडमध्ये दिसते ते झाडाचं फांदी टाईप आहे. तर ही स्वयंभू मूर्ती आहे. सगळं पाहून झाल्यानंतर आम्ही गेलो होतो अन्नछत्र जे आहे जेवणासाठी, प्रसाद घेण्यासाठी. तर इथं बघा किती दररोजचे असे एवढे जे भक्त आहेत आपल्या स्वामी महाराजांचे, तेवढे भक्त येतात आणि एकालाही जेवण कमी पडत नाही. हे किती छान गोष्ट आहे ही. आपले स्वामी महाराज जे आहेत ते कधीच कोणाला कसलीच कमी पडू देत नाही. तर त्याचं जे उदाहरण आहे ते इथं आपल्याला बघायला भेटतं. एवढे भाविक येतात जेवणासाठी, पण एकालाही कधीच जेवणाची कमी कधीच पडत नाही. किती जेवण म्हणजे कशा प्रमाणात बनवलं जात असेल बघा. तर इथे बघा किती मोठं असं अन्नछत्र आहे. किती भाविक भक्त जेवायला येतात आणि कोणालाच काही कमी पडून देत नाही आपले महाराज. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला खाली कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. आणि मेजॉरिटी जे लोक आहेत ते व्हिडिओज बघतात फक्त, पण चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत. तर माझा एक रिक्वेस्ट आहे, माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, कारण तुमचं एक सबस्क्रिप्शन मला खूप मोठं मोटिवेशन देईल. त्यामुळे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका. भेटूया माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.